पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणमधलं युद्ध महिना होऊन गेला तरीसुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे ज्याची भीती वाटत होती तेच आता घडू लागलेलं आहे. लॉकडाऊन लागायला सुरुवात झालेली आहे. हे लॉकडाऊन कुठे लागू झालेलं आहे? तर जगातला पहिला देश ठरलेला आहे पाकिस्तान, ज्यानं या युद्धामुळे लॉकडाऊन जारी केलं आहे. पाकिस्तानला हा लॉकडाऊन जारी करावा लागला आहे कारण पाकिस्तानमध्ये प्रचंड इंधन तुटवडा निर्माण झालेला आहे. गॅसच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आणि त्याचा बोजा हा सर्वसामान्य नागरिकांवर पडतोय आणि म्हणून तिथल्या सरकारनं तिथं स्मार्ट लॉकडाऊन जारी केलं आहे. अर्थात काही दिवसांपूर्वीच इजिप्तनं सुद्धा एक अंशतः लॉकडाऊन जारी केला होता. म्हणजे काय, तर रात्री 9 नंतर सर्व दुकानं, रेस्टॉरंट, आस्थापना बंद करण्यात येतील. म्हणजे तिथे पूर्णतः शुकशुकाट होईल. अगदी राजधानी कैरोमध्ये सुद्धा रात्री 9 नंतर काहीही सुरू ठेवता येणार नाही. आता कैरो म्हणजे आपल्या मुंबईसारखं जे कधी झोपत नाही असं म्हणतात, पण तिथे सुद्धा आता रात्री 9 नंतर सगळा काही अगदी शुकशुकाट असणार आहे. कारण अर्थातच उद्देश आहे तो इंधन बचतीचा, वीज बचतीचा. तर पाकिस्तानची परिस्थिती मात्र त्याहूनही वाईट आहे. त्यामुळे त्यांना अंशतः नाही तर त्यांना पूर्णतः लॉकडाऊन करावं लागलेलं आहे. यामध्ये त्यांचे हायवेसुद्धा बंद राहणार आहेत, मोटरवे बंद राहणार आहेत, दुकानं बंद करावी लागणार आहेत, रेस्टॉरंट बंद करावी लागणार आहेत. त्यांनासुद्धा इंधन बचत करावी लागते आहे. कारण तिथल्या गॅसच्या किमतीसुद्धा इतक्या वाढलेल्या आहेत. साधारणपणे एक उदाहरण द्यायचं झालं तर 11.67 किलोचा गॅस सिलेंडर हा तिथे आत्तापर्यंत 3,900 पाकिस्तानी रुपयांना मिळत होता. तो आता थेट 5,135 रुपयांपर्यंत गेलेला आहे. म्हणजे तिथल्या पाकिस्तानी नागरिकांचं म्हणणं आहे, जर आमचा पगार 30,000 आहे तर त्यातले 12,000 रुपये हे आम्हाला केवळ इंधनावर खर्च करावे लागत आहेत. इतर महागाई आहे ती वेगळीच आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आणि म्हणूनच पाकिस्तान सरकारनं तिथं स्मार्ट लॉकडाऊन जारी केलेलं आहे. आता काही दिवसांपूर्वी फिलिपिन्समध्ये सुद्धा राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली होती. कारण होतं अर्थातच इंधन तुटवडा आणि जो काही साठा देशात आहे तो साठा योग्य पद्धतीनं वापरता यावा, त्याचा काळाबाजार होऊ नये किंवा साठेबाजी होऊ नये यासाठी तिथे ऊर्जा आणीबाणी जाहीर करावी लागली होती. मात्र यातलं कोणतंही पाऊल सध्या तरी भारतात मात्र उचलावं लागलेलं नाही आहे. कारण भारत सरकारनं सांगितल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये पुरेसा इंधन साठा आहे आणि हा इंधन साठा अबाधित राहावा यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी आपल्याकडे फार मोठी वाईट परिस्थिती नाही आहे. जरी काही ठिकाणी गॅस टंचाई जाणवत असली किंवा इंधन टंचाई जाणवत असली तरीसुद्धा सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत असं सरकारचं म्हणणं आहे.